तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत असतो की मैदानावरती स्पर्धेसाठी 100 खेळाडू तिथे उपस्थित असतात, पण या 100 खेळाडूंपैकी फक्त एकच खेळाडू तिथे विजयी ठरतो. हा एकच खेळाडू काय विजयी ठरतो माहिती का? तो इतर खेळाडूंपेक्षा काही वेगळं करत नाही, पण जे काही करतो ना ते वेगळेपणाने करतो. तसंच आपल्या स्पर्धा परीक्षामध्ये आहेत लेकरांनो. स्पर्धा परीक्षेमध्ये लाखो विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरलेले असतात, पण आपण म्हणतो ना सिलेक्ट किती होतात, की जेवढ्या जागा आहेत 50, 100, 500, 1000 तेवढेच विद्यार्थी मित्र तिथे सिलेक्ट होत असतात. मग ते का सिलेक्ट होतात? तर ते इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळं काही करत नाही, पण जे काही करतात ते नियोजनबद्ध, ते क्रमबद्ध करतात, ते वेगळेपणाने करतात. मग तीच पद्धत आपल्याला सुद्धा अवलंबायची आहे. त्यासाठी आज आपण हे लेक्चर इथे घेऊन आलेलो आहे. मी तुम्हा सर्वांचा लाडका पाटील मास्तर, आपल्या सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, जे लेकर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मित्रांपर्यंत, सर्वांपर्यंत महाराष्ट्रामध्ये ही व्हिडिओ पोहोचली पाहिजे. तर सर्वात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे काय? भरपूर विद्यार्थी मित्रांचे मेसेज, फोन कॉल, मास्तर पेपर कधी होणार? तर एक गोष्ट लक्षात ठेवा लेकरांनो, ही तुमचा कारागृह विभाग भरती 2023 चा जो पेपर असणार आहे, हा पेपर तुमचा मार्च महिन्यामध्ये सुद्धा होऊ शकतो. मग तो कसा? तू म्हणशील सर मार्च महिन्यात तर लोकसभेची आचारसंहिता लागू होणार आहे, मग एक्झाम होईल तरी कशी? तर एक गोष्ट लक्षात ठेवा लेकरांनो, तुम्हाला एक महत्वाची गोष्ट इथे आज क्लिअर करून देतो. आता समजा तुला माहितीये मार्च महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे. ओके, ही अख्ख्या भारताला माहितीये, फक्त तुलाच नाही. तर मार्च महिन्यामध्ये आचारसंहिता थोडक्यात लागू होणार आहे 15 तारखेला. 15 तारखेला मार्च महिन्यामध्ये आचारसंहिता थोडक्यात सांगतोय लागू होणार आहे. आणि तुझी एक्झाम असणार आहे मार्च महिन्यामध्ये 25 तारखेला. तर हे कसं होऊ शकतं सर? हे शक्य आहे का? हो. काय? जर तू ही एक्झाम मार्च मध्ये, तू ही आचारसंहिता जर मार्च मध्ये 15 तारखेला लागू होणार असेल आणि तू ही एक्झाम 25 तारखेला होऊ शकते, ते कसं? की आचारसंहिता लागू होण्यापूर्वी, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जर तुझ्या एक्झामची तारीख तिथे डिक्लेअर केलेली असेल, म्हणजे तुझ्या 15 मार्चची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच तुला किती? तर 25 फेब्रुवारीलाच तुझ्या एक्झामची तारीख डिक्लेअर केली असेल, किंवा 14 मार्चलाच, किंवा 10 मार्चलाच, किंवा 1 मार्चलाच तुझी एक्झामची तारीख जर डिक्लेअर केली असेल, निश्चित केली असेल, तर 100% तुझी एक्झाम आचारसंहितेमध्ये होऊ शकते. म्हणजे मला सांगायचं हे आहे की आता फॉर्म संपणार कारागृहाचे. मग सांगायचं काय आहे की येणाऱ्या पुढील काही दिवसामध्ये तुमच्या सर्व एक्झामच्या तारखा तुमच्या समोर पडणारे लेकरांनो. काही विद्यार्थी मित्रांनी ग्रामसेवकला फॉर्म भरला, काही विद्यार्थी मित्रांनी राहिलेल्या आरोग्याला, काही विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरला पुरवठा निरीक्षला, काही विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरला, आपण म्हणतो ना आपल्या लाडक्या तावड्यांनी फॉर्म भरला, कुठं तर अंगणवाडी सेविकेमध्ये. तर या गोष्टी जिल्हा न्यायालयामध्ये. तर एक गोष्ट लक्षात ठेवा पुराव, ज्या एक्झाम तुमच्या पेंडिंगला आहेत ना, या अशा स्पीडनं होतील ना, तुला एका आठवड्यात 2-2, 3-3 एक्झाम द्यावा लागतील, तो जर सर्व फॉर्म भरले असेल तर. त्यामुळे लेकरांना ही गोष्ट क्लिअर करून ठेवा की येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला खूप मोठ्या मोठ्या, आपण म्हणतो ना मोठ्या अडचणीमधून, खूप मोठ्या आपल्या लोड मधून आपल्याला बाहेर पडायचं आहे. कारण आपल्यावरती खूप मोठं दडपण तिथं येणार आहे. येणाऱ्या काही स्पीड मध्ये आपल्या एक्झाम तिथे होणार आहे. त्यासाठी आपण आताच आपल्या मोठ्या जिद्दीनं काय करायचंय, पेटून उठायचं. अजून राहिलेल्या दिवसात आपल्याला अभ्यास तिथे करायचा आहे. तर ही गोष्ट तुझी क्लिअर झाली. आचारसंहितेमध्ये सुद्धा तुझे गव्हर्नमेंटचे पेपर होऊ शकतात. हे कसं होऊ शकतं? जर तारीख आधीच डिक्लेअर केलेली असेल तरच येऊ शकतं, अन्यथा हे होणार नाही. हा पॉइंट क्लिअर झाला. त्यानंतरला महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला यायचे आपल्या कारागृह विभागाकडे. पण त्याआधी सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो, जर तुम्ही कारागृह विभागाचा जर अभ्यास करत असाल
आणि तुम्हाला जर क्लास लावण्याची खूप खूप आवश्यकता असेल तर लेकरांनो तुमच्यासाठी आपण रेकॉर्डेड स्वरूपात एक कोर्स इथे लॉन्च केलेला आहे। रेकॉर्डेड स्वरूपात हा कोर्स आहे। 999 रुपयाची फी आहे, पण या 999 वरती तुम्हाला 25% कूपन कोड जर तुम्ही तिथे अप्लाय केला तर हा कोर्स तुम्हाला 750 रुपयामध्ये उपलब्ध होत आहे। येणाऱ्या सर्व एक्झाम साठी हा कोर्स तुला लागू आहे। रेकॉर्डेड स्वरूपाचा कोर्स आहे, 12 महिन्याची याची कालावधी आहे, नुसता राहडा कार्यक्रम आहेत, 12 महिन्याची कालावधी, 750 फक्त। ओके, काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर इथे 93 70 70 66 79 केव्हाही तुम्हाला कॉल करू शकतो। त्यानंतरला महत्वाची गोष्ट म्हणजे हा कोर्स कुठे परचेस करायचा, द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड कर, तिथून तू हा कोर्स काय करू शकतो, परचेस करू शकतो। त्यानंतरला एमपीएससी ची सुद्धा आपली रेकॉर्डेड बॅच आहे, हिच्यावरती सुद्धा तुला 25%चा फायदा घेता येईल। 1150 रुपये याची फी तुला तिथं 12 महिन्यासाठी आहे। बेसिक पासून सर्व गोष्टी तुला तिथे कव्हर करून दिल्या जातील। त्यानंतरला हे एएलपी आणि एसएससी जीडीची बॅच आहे, हिची फी फक्त 299 रुपये आहे, त्यावरती सुद्धा 25% डिस्काउंट आहे। सर्व कोर्स वरती 25% डिस्काउंट आपण दिलेला आहे। ओके, तर एएलपी एसएससी जीडीची बॅच आहे, संपूर्ण बॅच मराठी भाषेतून होणार आहे। 299 रुपयावरती आपण 25% म्हणजे 225 रुपयापर्यंत तुला हा कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे। तर आता पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला याचा कारागृह विभागाचा अभ्यासक्रम समजून घेण्याआधी कारागृह विभागासाठी ज्या जागा आहेत त्या महत्वाच्या आहेत, कारण जागेनुसार आपल्याला तिथे एक्झाम द्यायची आहे। काही जागांची एक्झाम 2 टप्प्यामध्ये होणार आहे, तर काही जागांची एक्झाम एकाच टप्प्यामध्ये 200 मार्काचा पेपर तिथे होणार आहे। मग आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं कोणत्या जागेसाठी कोण अप्लाय करू शकतं, कोणत्या जागेसाठी कोण फॉर्म भरू शकतं। भरपूर विद्यार्थी मित्रांनी तिथे फॉर्म भरलेले असेल। त्यानंतरला एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या लेकरांनो, रात्री दररोज संध्याकाळी 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी 11 वाजेपर्यंत आपल्या याच युट्यूब चॅनलवरती मोफत लाईव्ह लेक्चर चालू असतात। मोफत लाईव्ह लेक्चर खास आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांसाठी। ज्या विद्यार्थी मित्रांनी अजून त्या लेक्चरचा फायदा घेतला नसेल त्यांनी त्या लेक्चरला दररोज काय करत जा, तिथे लाईव्ह येत चला। तर विद्यार्थी मित्रांनो घ्या लक्षात, कारागृह विभागाचा जो आपला जागा आहे त्या जागा आधी समजून घ्या। पहिल्यांदा 2 महत्वाच्या गोष्टी सांगतो, एक लिपिक पदासाठी आणि कनिष्ठ लिपिक पदासाठी ज्या लेकरांनी फॉर्म भरला त्यांच्यासाठी। लिपिक पदासाठी आणि कनिष्ठ लिपिक पदासाठी ज्या लेकरांनी फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी काय अभ्यासक्रम असेल तो आधी आपण समजून घेऊयात। तर लेकरांनो लक्षात घ्या, हे लिपिक पद आहेत आणि हे कनिष्ठ वरिष्ठ लिपिक पद आहेत। आधी वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ नाही, वरिष्ठ लिपिक पद आहे। लिपिक पद आणि काय वरिष्ठ लिपिक पद आपल्याला इथे दिलेले आहेत। आता लिपिक पदासाठी आपल्याला 200 मार्काचा पेपर असणार आहे आणि वरिष्ठ लिपिक पदासाठी देखील आपल्याला 200 मार्काचा पेपर असणार आहे। लिपिक पदासाठी 200 मार्काच्या पेपरमध्ये 100 प्रश्न असणार आहे आणि वरिष्ठ लिपिक पदासाठी सुद्धा 200 मार्काच्या पेपरसाठी 100 प्रश्न आपल्याकडे असणार आहे। मग यामध्ये सर्वात पहिल्यांदा लिपिक पदाचा जर विचार केला तर यामध्ये आपल्याला असणार आहे मराठी व्याकरण। मराठी व्याकरण आपण तुमच्यासाठी लेकरांनो मराठी व्याकरणाचे एक स्वतंत्र रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून दिलेली आहे। बॅचची फी 299 रुपये आहेत, एका वर्षाचा कालावधी आहे, 97 लेक्चर आहेत, 2 पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत, 3 सराव पेपर आहेत। बॅच पूर्ण कंप्लीट करून दिलेली संपूर्ण मराठी व्याकरण फक्त आणि फक्त 299, त्यावरती 25% डिस्काउंट, 225 रुपयाला ती बॅच आहे। काही अडचण असेल तर माझा नंबर तुमच्याकडे केव्हाही मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात। तर लक्षात घ्या, मराठी व्याकरणावरती आपल्याला 25 प्रश्न असणार आहे आणि किती गुण असणार आहे, 50 गुण असणार आहे। म्हणजे एक प्रश्न आपल्याला 2 मार्कांना इथे असणार आहे। अजून निगेटिव्हचं ते काही बोलले नाही, भविष्यात ते बोलूही शकतात। डीप मध्ये त्यांनी अभ्यासक्रम दिलेला नाही। मग आता मराठी व्याकरणाचा जर विचार केला तर मराठी व्याकरणामध्ये टीसीएस आणि आयपीएस यांचा आवडते चॅप्टर कोणते, तर घ्या लक्षात पुराव, त्यांचे आवडते चॅप्टर म्हणजे शब्दांच्या 8 जाती। शब्द जाती, शब्दांच्या 8 जाती तुला करणं गरजेचं आहे। मग त्यामध्ये नाम येणार, सर्वनाम येणार, विशेषण येणार,
क्रियापद येणार या शब्दाच्या विकारी जाती आहेत, शब्दाच्या अविकारी जाती आहेत, केवळ प्रयोगी अव्यय, उभयनवी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि बाबा काय तर क्रिया विशेषण अव्यय, या 8 महत्वाच्या शब्दाच्या जाती आहेत. यावरती ते क्वेश्चन विचारतात. त्यानंतरला क्वेश्चन विचारतात वाक्यातला कर्ता ओळखा, वाक्यातला कर्म ओळखा, वाक्यातलं क्रियापद ओळखा. पाहिवा काय सगळ्यांसाठी बाकी मराठी व्याकरण. कर्ता, कर्म आणि क्रियापद. वाक्यातला कर्ता ओळखा. कर्ता खाणारा कोण? राम आंबा खातो. वाक्यातला कर्ता ओळखा. खाणारा राम आहे. काय खातो? आंबा खातो. कर्म आंबा आहेत. वाक्य पूर्ण करणारा शब्द खातो हा आहेत, म्हणून ते क्रियापद आहे. ओके, तर हे कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखा. यावरती देखील आपल्याला क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर अलंकार. अलंकार. लहानपणी देगे देवा मुंगी साखरेचा रवा, येव रत्न त्याचे थोर त्यास अंकुश याचा मारा. अलंकार. कोणा अलंकार आहे लगेच तू सांगतो दृष्टांत. ओके, तुझ्या टपार डोळ्यामध्ये साजतय माझं गाव, नाना सांग राणी तुझ्या हृदयात कोरलं कसं माझं नाव, तू म्हणतो वा 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 वा. ओके, त्यानंतरला पुढे. पुढे तुला महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. काळ. काळावरती तुला 1 ते 2 क्वेश्चन 100% टपाकणार म्हणजे टपाकणार. आजी गोष्ट सांगत होती, पिंटी शाळेत जात असे. अरे बाबा असे रीतीभूत काळ. आजी गोष्ट सांगत होती, आता सांगते का माहित नाही मला. ओके, तर ह्या गोष्टी क्लिअर करा, हे महत्वाचं आहे. काय यावरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन तिथे विचारले जातात. त्यानंतरला आपल्याला वाक्य पृथ्थकरण, वाक्य शुद्ध. ओके, वाक्यांवरती सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतरला सर्वात महत्वाच्या गोष्टी म्हणजे आपल्याला क्वेश्चन विचारले जातात शब्दांवरती. समानार्थी शब्द. त्यानंतर आपल्याला क्वेश्चन विचारले जातात विरुद्धार्थी शब्द. आपल्याला क्वेश्चन विचारले जातात लिंग. आपल्याला क्वेश्चन विचारले जातात वचन. आपल्याला क्वेश्चन विचारले जातात विभक्ती. आपल्याला क्वेश्चन विचारले जातात पुराव वाक्प्रचार. आपल्याला क्वेश्चन विचारले जातात म्हणी. या गोष्टींवरती आपल्याला हजारो, आपण म्हणतो ना खूप 1000% क्वेश्चन तिथे विचारले जातात. खूप क्वेश्चन विचारले जातात. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग, वचन, विभक्ती, वाक्प्रचार आणि म्हणी, यावरती 100% तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. आणि याची पुरावा आपण एक मोफत पीडीएफ उपलब्ध करून दिलेली आहे. ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वरती दिसेल. मराठी व्याकरणाचा पाठांतर भाग 100 पेजची पीडीएफ आहे. ती पीडीएफ डाउनलोड करा, तिची प्रिंट मारून घ्या आणि महत्वाच्या गोष्टी तिथून क्लिअर करा. यामध्ये तुम्हाला कमीत कमी 10 ते 12 मार्काचं या पीडीएफ मधून उपलब्ध होणार आहे मटेरियल. किती? 10 ते 12 क्वेश्चन, म्हणजे 20 ते 22, 24 मार्कापर्यंत मटेरियल तुम्हाला तिथे भेटणार आहे. ओके, तर ती पीडीएफ तुम्ही मिळवा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. नसल भेटत तर माझा मोबाईल नंबर तुमच्याकडे आहे, केव्हाही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. 93 70 70 66 79. हा पॉइंट क्लिअर करून टाका पोट्याव. काही अडचण असेल, मराठी व्याकरण समजत नसेल, मराठी व्याकरणाचा अभ्यास करता येत नसेल, तर तुमच्यासाठी आपण सुंदर मराठी व्याकरणाची रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून दिली. फक्त आणि फक्त 225 रुपये तिची फी आहे. 299 वरती 25% ऑफचं कुपन कोड तुम्हाला तिथे वापरायचं. त्यानंतरला तुला अभ्यास करायचा इंग्रजी व्याकरणाचा. इंग्रजी व्याकरणामध्ये तेच करायचंय जे तुला मराठी व्याकरणात करायचं आहे. ओके, समानार्थी, विरोधार्थी, वाक्य बाब्या, उतार्याखालील प्रश्न सुद्धा तुला विचारतील, लक्षात ठेव. त्यानंतर सामान्य ज्ञान. सर्वात खतरनाक घटक म्हणजे सामान्य ज्ञान. मास्तर सामान्य ज्ञानचा अभ्यास कसा करायचा हेच मला कळत नाही. सामान्य ज्ञान मध्ये आपण काय काय वाचलं पाहिजे, सामान्य ज्ञान मध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या विषय येतात. सर्वात पहिल्यांदा येतो महाराष्ट्राचा, भारताचा, भारत आणि जगाचा भूगोल. महाराष्ट्र, भारत आणि जग यांचा भूगोल आपल्याला तिथे अभ्यासायचा आहे. पुराव यांचा काय अभ्यासायचा आहे? भूगोल अभ्यासायचा आहे. त्यानंतर आपल्याला अभ्यास करायचा आहे आधुनिक भारताचा इतिहास.
आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्र, विशेषतः काय आपला महाराष्ट्राचा इतिहास। इंग्रज भारतात कधी आले, मुघल सत्तेची स्थापना कुणी केली, महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक समाज कुणी स्थापन केला, पहिली मुलींसाठी शाळा कुणी काढली, पुराऊ असे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात। आर्य समाजाची स्थापना कुणी केली, ब्राह्मो समाजाची स्थापना कुणी केली, कुठं केली, 1857चा उठाव, या गोष्टी महत्वाच्या आहेत। इंग्रजांच्या गव्हर्नरांवरती क्वेश्चन विचारले जातात लेकरांनो। इंग्रजांनी भारतामध्ये 1773 पासून 1947 पर्यंत केलेल्या सर्व कायद्यांवरती आपल्याला क्वेश्चन बघायला भेटलेले आहे। ओके, हे टीसीएसच्या आवडत्या महत्वाच्या गोष्टी आहेत। त्यानंतरला तिसरा महत्वाचा विषय म्हणजे तुला करायचं इकॉनॉमी, अर्थशास्त्र। अर्थशास्त्र, अर्थशास्त्रामध्ये कुठे क्वेश्चन विचारले जातात, संस्था संघटनांमध्ये WHO काय आहेत, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, IMF काय आहेत, वर्ल्ड बँक काय आहेत, बँकेवरती क्वेश्चन विचारले जातात। नाबार्ड बँकेची स्थापना केव्हा झाली, थोडक्यात सांगतोय तुला, काय करायचंय तुला ते थोडक्यात सांगतोय। नाबार्ड बँकेची स्थापना केव्हा झाली, तू लगेच सांगशील 1982 ला झाली। मुख्यालय कुठे, तू म्हणशील मुंबईला आहे। शिखर संस्था, शेतकऱ्यांची सर्वोच्च बँक, शेतकऱ्यांची शिखर बँक म्हणून या नाबार्डला ओळखलं जातं। मग हे तुला कुठे भेटणार, तर हे सर्व तुला आपल्या रेकॉर्डेड बॅच मध्ये भेटणार, जी बॅच फक्त आणि फक्त 750 रुपयाला उपलब्ध करून दिलेले आहेत तो यासाठी। ओके, त्यानंतरला तुला इकॉनॉमी नंतर अभ्यास करायचा आहे भारताचे संविधान, भारताची राज्यघटना, भारताचं राज्यशास्त्र। संविधान, संविधानामध्ये तुला क्वेश्चन विचारले जातात घटना निर्मितीच्या चॅप्टर वरती। भारताच्या संविधानाचे अध्यक्ष कोण होते, हंगामी अध्यक्ष कोण होते, उपाध्यक्ष कोण होते, प्रस्ताविका कुणी तयार केली, भारताचे संघराज्य राज्यक्षेत्र यांच्या तरतुदी कुठे आहेत, नागरिकत्व काय आहेत, मूलभूत हक्क काय आहेत, मूलभूत हक्क कोणाकडनं घेतले, कलम 14 काय आहे, कलम 15 काय आहे, 16 काय आहे, 17 काय आहे, 18 काय आहे, 19 काय आहे, 21 काय आहे। ओके, या कलमांवरती सुद्धा 100% तुला क्वेश्चन तिथे विचारले जातात। मार्गदर्शक तत्व, मूलभूत कर्तव्य, भारताच्या संविधानात पहिल्यांदा मूलभूत कर्तव्य नव्हते, मग ते आले कसे, कुठून आणले, या गोष्टी तुला तिथं करणं गरजेचं आहे, मूलभूत कर्तव्य। ओके, त्यानंतर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, महान्यायवादी, संसद, सर्वोच्च न्यायालय, भारताचा नियंत्रक महालेखा परीक्षक, राज्यपाल, मुख्यमंत्री, त्यानंतरला मंत्रिमंडळ, महाधिवक्ता, विधान परिषद, विधानसभा। 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे, मग विधान परिषद कोण्या राज्यात आहे, कोण्या राज्यात नाही। महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेत सदस्य किती आहे, विधानसभेत सदस्य किती आहेत। भारताचा निवडणूक आयोग, उच्च न्यायालय, कनिष्ठ न्यायालय, आणि मग आणीबाणी आणि मग कार्यालयीन भाषा, राज्यांचा विशेष दर्जा, या गोष्टींवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात। हे सर्व सिलेबस आपला तोंडपाठ असणं गरजेचं आहे। ओके, आणि हे सर्व तुम्हाला कुठे भेटेल, फक्त आपल्या क्लास मध्येच भेटेल, दुसरे कुठे भेटणार नाही पोट्याओ। फक्त 750 रुपयाची बॅच, डोळे झाकून बॅच घेऊन टाका, पाटील मास्तरवर तुमचा विश्वास आहे, 100% तुमचा सिलेबस तिथे कव्हर होऊन जाईल। ओके, त्यानंतरला तुला अभ्यासायचं आहे संविधान, नंतर तुला अभ्यासायचं आहे 5वा महत्वाचा घटक म्हणजे काय बाबा, विज्ञान। मग यात केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी, आरोग्यशास्त्र, कोणत्या जीवनसत्वामुळे मूळदूस हा आजाराचा आजार होतो, कोणता जीवनसत्वाचा अभाव झाल्यामुळे, मग तू म्हणतो रात आंधळेपणा, काय बाबा लाल वर्गीय पदार्थ, अजीवनसत्व, या महत्वाच्या गोष्टी क्लिअर करून टाक। त्यानंतरला तुला अभ्यास करायचा आहे बाबा, महत्वाचा विषय म्हणजे चालू घडामोडी। चालू घडामोडी त्याला तू करंट अफेअर्स असे म्हणतो, रत्नाळ्या काय म्हणतो, करंट अफेअर्स असे म्हणतो। चालू घडामोडी, महाराष्ट्राच्या चालू घडामोडी, भारताच्या चालू घडामोडी, जगाच्या चालू घडामोडी। जगात काय चाललं, कोण आलं, कोण मेलं, कोणता खेळ कुठे झाला, कोण्या देशाच्या निवडणुका झाल्या, कोण्या देशात बाबा राजकारण खतरनाक झालं, आणि भारताचं राजकारण कसं झालं, कुणी कोणतं पुस्तक लिहिलं, कोणाची कुठं नियुक्ती झाली, कुणी कोणती संस्था स्थापन केली, कोणाला कोणता पुरस्कार मिळाला, कोण कोणता खेळ खेळला, या सर्व गोष्टी आपल्या तिथे क्लिअर असणं गरजेचं आहे।
ओके, तर या सर्व विषयांवरती आपल्याला फक्त 25 प्रश्न विचारणारे 50 गुणांसाठी, 25 प्रश्न असणार आहे 50 गुणांसाठी, ज्याला आपण सामान्य ज्ञान हा विषय असे म्हणतो. ओके, तो पॉइंट क्लिअर झाला. आता बघ, मराठीचे 50 प्रश्न 25 प्रश्न 50 गुणांसाठी, इंग्रजीचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी, त्यानंतर असणारे 25 प्रश्न तुला बौद्धिक चाचणी आणि अंकगणित यांचे, म्हणजे तू त्याला म्हणतो लॉजिक अँड रिझनिंग आणि मॅथ, काय म्हणतो गणित आणि बुद्धिमत्ता असं तू त्याला म्हणतो. तर या गणित आणि बुद्धिमत्तेवरती सुद्धा तुला काही प्रश्न तिथे असणार आहेत. तर द्या लक्ष, कोणत्या कोणत्या चॅप्टर वरती क्वेश्चन असणार आहेत. गणिताचे क्वेश्चन तुला जे असणार आहेत, हे गणिताचे क्वेश्चन पूर्णपणे बेसिक वरती असणार आहेत. बेसिक वरती म्हणजे कुठं असणार आहे लक्षात घे. गणिताचे प्रश्न असणार तुला बॉडमास वरती, बॉडमास वरती गणिताचे क्वेश्चन असणार आहेत. गणिताचे क्वेश्चन असणार आहे तुला काय बेरज करा, वजाबाक्या करा, भागाकार करा, या गोष्टींवरती. जास्त डीप मध्ये तुला गणिताचे क्वेश्चन नसणारे, सर्व गणिताचे क्वेश्चन बेसिक वरती असणार आहे. म्हणजे रेल्वे कुठून आली, पुढे धावली, एवढ्या डीप मध्ये जायची गरज नाही. त्यानंतर तुला क्वेश्चन असणारे सर्वात महत्वाचे म्हणजे बुद्धिमत्तावरती. बुद्धिमत्तावरती तुला पूर्ण डीप मध्ये क्वेश्चन असणारे इंग्रजी अक्षरमाला, संख्यामाला, 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 तुला क्वेश्चन असणारे काय डायरेक्शन, दिशा, तुला क्वेश्चन असणारे वयवारी, तुला क्वेश्चन असणारे बाबा आकृती मोजणे, आकृती मोजणे, तुला क्वेश्चन असणारे कोल्डिंग डिकोडिंग, वाघाला हरण म्हणलं, हरणारा गाय म्हणलं, गायला बैल म्हणलं, बैलाला घोडा म्हटलं, घोड्याला हत्ती म्हटलं, तर टांग्याला कोण झुपशी, हत्ती, घोड्याला हत्ती म्हणलं बाबा. असे क्वेश्चन तुला तिथे असणार आहे. रांगेतील स्थान, सिटिंग अरेंजमेंट, सिटिंग अरेंजमेंट यावरती सुद्धा तुला क्वेश्चन असणार आहेत. ओके, तर हे सर्व तुला जर गणित आणि बुद्धिमत्तेची जर स्पेशल बॅच पाहिजे असेल तर गणित आणि बुद्धिमत्तेची सुद्धा आपण एक स्पेशल रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून दिली आहे. बॅचची फी 399 रुपये आहे. यावरती 25% ऑफ आहे आणि ही बॅच फक्त तुला 325 रुपयाला उपलब्ध करून दिलेले आहेत. एकदम सुंदर बॅच आहेत. बॅच परचेस करायची असेल तर माझा मोबाईल नंबर इथं 9370706679 केव्हाही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो. तर या पद्धतीने तुला बुद्धिमत्तेचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. 25 प्रश्न 50 गुणांसाठी असणारे असे तुला 25 25 25 25 100 प्रश्न 200 गुणांसाठी लिपिक पदासाठी असणार आहेत. आता वरिष्ठ लिपिक साठी तेच आहे. वरिष्ठ लिपिक साठी सुद्धा तोच सिलेबस असणार आहे. जास्त काही फरक असणार नाही. फक्त क्वेश्चन थोडे मागे पुढे असणार. म्हणजे काय, इथं थोडे सोपे असणार, इथं थोडे काय असणार हार्ड असणार, एवढीच गोष्ट असेल. बाकी काही टेन्शन घ्यायचं काम नाही. त्यानंतरला या पदांचा जर तू अभ्यास करत असेल, लघुलेखक निम्न श्रेणी आणि काय म्हणतोय 4 ते 25 मधील पद लक्षात घे. लघुलेखक निम्न श्रेणी या पदासाठी जर तू अभ्यास करत असेल तर तुला 60 प्रश्नांचा पेपर द्यायचा आहे 120 गुणांसाठी पहिल्या टप्प्यात. आणि दुसऱ्या टप्प्यात तुला परत धीर धर, परत तुला काम आहे. आता या पेपरसाठी बघ लक्षात घे, लिपिक आणि वरिष्ठ लिपिक या पेपरसाठी तुला 120 मिनिटं असणार आहे, म्हणजे 2 तास असणार आहे. 200 मार्काच्या पेपरसाठी तुला किती तास असणार आहे, 2 तास असणार आहे. निगेटिव्ह सिस्टीमची अजून चर्चा नाही. 2 तास असणार आहे. त्यानंतरला हा जो तुझा पेपर असणार आहे 120 मार्काचा, कोणाचा पहिला टप्पा लघुलेखक निम्न श्रेणी आणि दुसरा टप्पा 4 ते 25 दरम्यानचे पद. ओके, तर हे 4 ते 25 मध्ये कोणते पद आहेत तेही तुला सांगतो. आधी हे लक्षात घे, लघुलेखक निम्न श्रेणी. लघुलेखक निम्न श्रेणीच्या पहिल्या टप्प्यामध्ये तुला 60 प्रश्नांचा 120 मार्काचा पेपर द्यायचा आहे आणि या पेपरसाठी तुला 1 तास 20 मिनिटाचा वेळ असणार आहे. किती वेळ असणार आहे, 1 तास 20 मिनिटाचा वेळ असणार आहे पहिल्या पेपरला. ओके, मग या पहिल्या पेपरमध्ये तुला काय असणार आहे, मराठी व्याकरण 15 प्रश्न, मराठी व्याकरणाचे 15 प्रश्न 30 गुणांसाठी. मराठी व्याकरणाचा सिलेबस तोच जो मागे तुला सांगितलाय. इंग्रजी व्याकरणाचे 15 प्रश्न 30 गुणांसाठी. सामान्य ज्ञानचे सुद्धा 15 प्रश्न 30 गुणांसाठी. बौद्धिक चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता आणि अंकगणित 15 प्रश्न 30 गुणांसाठी. 15 चौक 60 आणि 3 चौक 12
म्हणजे 60 प्रश्न आणि 120 गुणांचा मार्क पेपर असणार आहे. त्यानंतर आता 4 आणि 25 4 ते 25 या दरम्यानचे जे पद आहेत त्यांच्यासाठी एक पेपर होणार आहे 120 गुणांचा पहिल्या टप्प्यात. 4 पासून ते 25 पर्यंतच्या पदांचा पहिला पेपर 60 प्रश्न 120 गुणांचा असणारे टप्पा पहिला. आणि दुसऱ्या टप्प्यात तुमचं टेक्निकल असणारे तेही तुला सांगतो, दे लक्षात. 4 ला काय मिश्रक, 5 ला शिक्षक, 6 ला शिवणकाम निदेशक, 7 ला काय सुतारकाम निदेशक. लक्षात घ्या पद. 8 ला प्रयोगशाळा, 9 ला बेकरी, 10 ला तानकारक, 11 ला विणकाम, 12 ला चर्मकला, 13 ला यंत्र निदेशक, 14 ला काय निटिंग अँड विंग निदेशक, 15 ला काय करवत्या, 16 ला काय लोहर काम, 17 ला काय कातारी, 18 ला काय गृहप्रवेशक, 19 ला पंजा व गालिचा निदेशक, 20 ला काय ब्रिलिलिपी, जोडारी, प्रोप्रेटरी आणि मिलिंग प्रवेशक आणि शारीरिक कवायत निदेशक आणि शारीरिक शिक्षण निदेशक. ओके, तर ये म्हणजे 4 पासून ते 25 पर्यंतचे तांत्रिक पद सुद्धा असणार आहे. मग समजा तुला काय बेकरी निदेशक आहे, मग बेकरी निदेशक मध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे बेकरी निदेशक बाबत काही प्रश्न तुला तिथे असणार आहे, त्याची एक्झाम तुला 80 मार्काची द्यायची आहे. एखाद्याने फॉर्म भरला प्रयोगशाळेसाठी, मग प्रयोगशाळेच्या संदर्भात सुद्धा तुला तिथे काय असणार आहेत, क्वेश्चन असणार आहेत. ओके, तो पॉइंट क्लिअर करून टाक. मग हे पॉइंट तो हे क्लिअर झाले, चला बाय लक्षात घे. काय हे पॉइंट तो हे क्लिअर झाले. 4 ते 25 मध्ये कोणते पद आहेत, त्यामध्ये मराठीचे 15 प्रश्न 30 गुणांसाठी, इंग्रजीचे 15 प्रश्न 30 गुणांसाठी, त्यानंतर सामान्य ज्ञान 15 प्रश्न 30 गुणांसाठी, बौद्धिक चाचणी 15 प्रश्न 30 गुणांसाठी, 60 प्रश्न 120 गुणांसाठी तुला तिथे असणार आहेत. आता लक्षात घे महत्वाचा मुद्दा, लघुलेखक निम्न श्रेणी म्हणजे हे लघुलेखक निम्न श्रेणी व 4 पासून ते 25 पर्यंतचे जे पद आहेत, या पदात 2 टप्पे असणार आहेत. पहिल्या टप्प्यात 120 मार्काचा पेपर असणार आहे. पण ज्या लेकरांना 120 मार्कांपैकी 45% मार्क्स पडतील, 120 मार्कांपैकी 45% मार्क्स पडतील, ते विद्यार्थी मित्र दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र असणार आहे. म्हणजे तुम्हाला या सर्व पदांमध्ये 120 मार्कांपैकी कमीत कमी 45% गुण मिळणं आवश्यक आहे. आणि मग पाय बघा 45 पहिल्या याच्यात जर 45% मार्क्स मिळाले तर तुम्ही दुसऱ्या परीक्षेसाठी म्हणजे तांत्रिक परीक्षेसाठी पात्र असणार आहे. आणि मग तुमची तांत्रिक परीक्षा होणार आहे 80 गुणांची. तांत्रिक परीक्षा किती गुणांची होणार, 80 गुणांची होणार आहे. 80 गुणांची तांत्रिक परीक्षा तुला किती 40 प्रश्न असणार आहे आणि 40 मिनिटं असणार आहे. किती मिनिटं असणार आहे, 40. ओके, पहिली पेपर तो हा 80 मिनिटाचा असणार आहे म्हणजे 1 तास 20 मिनिटाचा, आणि दुसरा पेपर तो हा फक्त 40 मिनिटाचा असणार आहे. म्हणजे असे 2 तासाचे तुला दोन्ही पेपर असणार आहे. ओके, व्यावसायिक चाचणी पहिल्याला तुला सांगितलं काय आणि दुसऱ्याला सांगितलं काय. दुसऱ्याला व्यावसायिक म्हणजे तुझ्या ज्या घटकात तू फॉर्म भरलाय त्याच्यावरती तुला क्वेश्चन तिथे असणार आहेत. ओके, आता हे झालं तुझा अभ्यासक्रम. आता तुला अभ्यास कसा करायचा, अभ्यासाचं नियोजन लक्षात घे. अभ्यासाचं नियोजन लक्षात घे. तुला प्रॉपर अभ्यास करायचा पुढले 1-2 महिने. बाबा 2 महिने तर 100%. काय करायचं मग, नियोजन बनवायचं. दररोज तू 10 ते 12 तास अभ्यास केला पाहिजे. अरे रताळ्या, तू कारागृहात जातोय, तुला एवढा अभ्यास करणं गरजेचंच आहे. 10 ते 12 तासामध्ये आठवडे तयार कर. 7-7 दिवसाचे सामान्य ज्ञानचे विषय त्यात बसव. समजा मी 1 ते 7 तारखेपर्यंत 1 फेब्रुवारी पासून 7 तारखेपर्यंत मी 2 विषय सामान्य ज्ञानचा आम्हाला 5 तास अभ्यास करायचा आहे. मग मी 2.5 तास अभ्यास केला. कशाचा, तर भूगोल या विषयाचा. आणि मी 2.5 तास अभ्यास केला कशाचा, तर राज्यशास्त्र या विषयाचा म्हणजे भारताचं संविधान. या पद्धतीने तुम्हाला नियोजन तिथे बनावं लागेल. 5 तास गेले, 10 ते 12 तासातून 3 तास मला अभ्यास करायचा आहे. कशाचा, गणित आणि बुद्धिमत्तेचा. गणित आणि बुद्धिमत्तेचा. 1.5 तास मला अभ्यास करायचा आहे. कशाचा, मराठी व्याकरणाचा. 1.5 तास मला अभ्यास करायचा आहे. कशाचा,
इंग्रजी व्याकरणाचा दररोज करायचे दररोज. आत्याच्या पोराच्या लग्नाला गेली, मामाच्या पुरीच्या लग्नाला गेला रताळ्या, मोकार दुःख झालं, दर्द दिया है उसीने. तर बब्यान गेला माझा भाऊ 15 दिवस बाहेरच निघाणं. असं करू नको. कोणाच्या लग्नाला जाऊ नको, कोणाच्या कार्याला जाऊ नको. राहिलेल्या दिवसात फक्त अभ्यास कर. ओके. तर या पद्धतीने बाबा 8 आणि 3 किती झाले 11 आणि शेवटचा 1 तास अभ्यास केला तू. कशाचा? अर्धा तास चालू घडामोडी करंट अफेअर आणि अर्धा तास तू मारली रिव्हिजन म्हणजे 30 मिनिटं. ओके. तर या पद्धतीने तुला पूर्ण महिन्याचं नियोजन करायचं आणि एका महिन्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम तो सुटपडा साफ झाला पाहिजे. या पद्धतीने तू जर अभ्यास केला तर 100% तुला तिथे यश मिळेल. नाहीतर बाब्या धतुरा तुला तिथे यश मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेव. ओके. हा पॉइंट क्लिअर झाला. या पद्धतीने तुला नियोजन करायचं. जर जमत नसेल तर मला कॉन्टॅक्ट कर, मी तुला आयडिया देईल. काही टेन्शन घेऊ नको. ज्याला बॅच घ्यायची आहे त्यानं बॅच घेऊन टाका. जिल्हा न्यायालयाची सुद्धा आपण रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून दिली आहे. जिल्हा न्यायालयाच्या बॅच मध्ये सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि सराव पेपर भेटणार आहे. 249 रुपयाची बॅच आहे. त्यावरती 25% ऑफ आहेत. 191 रुपयाला ही बॅच तुला इंटरनेट हँडलिंग चार्जेस सहित भेटत आहे. 4 महिन्याचा हिचा कालावधी आहे आणि आपली रेकॉर्डेड बॅच ही 750 रुपयामध्ये तुला उपलब्ध करून दिली आहेत. कारागृहासाठी विशेष अशी महत्वाची बॅच इथे असणार आहे. काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर इथं आहे, केव्हाही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना येणाऱ्या भविष्यामधील एक्झाम साठी आमच्या द एके अकॅडमी कडनं खूप खूप शुभेच्छा. आणि संध्याकाळी दररोज संध्याकाळी 7 पासून 11 पर्यंत सर्व लेकरांनी युट्यूब चॅनल वरती आपल्या लाईव्ह लेक्चरला यायचं. चला भेटूया त्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. काही अडचण असेल केव्हाही कळवा. थँक्यू सो मच.